नमस्कार मैत्रिणींनो, आज ना मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या करायच्या. लुसलुसीत होतात, एकदम छान मऊसूत होतात. सर्वप्रथम मी डाळ घेतली अर्धा किलोच्या प्रमाणात. ती छान धुवून घेतली दोन पाण्याने अशा प्रकारे छान धुवून घ्यायची आहे. एक हातात कॅमेरा असल्यामुळे मी एकाच हाताने धुत आहे. आता ते पाणी काढून घेतलंय. ते पाण्याचा उपयोग मी झाडांसाठी करते. याचं पौष्टिक डाळीचं तांदळाचं पाणी मी झाडांना टाकत असते. डाळ बघा स्वच्छ धुवून घेतली. त्याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तूप का टाकलं की डाळ हरभऱ्याची डाळ आहे, तिला गॅस पकडते त्याला कोणाकोणाला. मग तूप टाकलं की गॅस पकडत नाही, म्हणून मी 1 चमचा तूप टाकलं आहे. मी आता कुकरला डाळ लावून घेत आहे. कुकरला डाळ लावून गॅसवर ठेवून दिला आहे. कुकर होईपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं आहे. 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. मीठ टाकून घेतलं आहे त्याच्यात. अशा प्रकारे आता मी पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळून झाल्यावर मी एक कढईत पाणी घेऊन ते पिठाचा उंडा त्याच्यात ठेवते. अर्धा तास ठेवायचं आहे पीठ त्यात. नंतर अर्धा तासानंतर काढायचं, छान मळून घ्यायचं आहे. त्यावर मी आता गूळ किसून घेते. किसून घ्या किंवा कापून घ्या. अशा प्रकारे गूळ कापून झालेला आहे. डाळ पण शिजलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे मऊसूत डाळ शिजून घेतलेली आहे. गरम आहे डाळ, त्याच्यामुळे वाफ येते. आता मी पुरण करून घेते आहे. कढईत गूळ टाकला आहे, डाळ टाकली, जरा पुरण छान घोटून घेत आहे. असं घोटून झालं की छान असं पुरण तयार होतं. पुरण असं चमचा उभा केला की समजायचं पुरण झालेलं आहे आपलं. चमचा पडत नाही म्हणजे. पुरण जरा थंड झाल्यावर मी चाळणीने जरा ते चाळून घेत आहे. चाळणीने चाळते मी, पुरणाचं यंत्र वापरत नाही. चाळणीने चाळलं का छान होतं आणि पटकन होतं. म्हणजे पोळ्या करताना आपल्याला डाळीच्या गिठोळ्या येणार नाही, म्हणून मी हे चाळणीने चाळून करून घेते. बारीक असं पुरण करून घेतलेलं आहे. पीठ छान एकदा खुश करून मळून घेतलेलं आहे. आता छान छोटीशी लाटी करून त्यात मी पुरण भरत आहे. जेवढं बसेल तेवढं पुरण भरायचं आहे. आपण दाबून पुरण भरलेलं आहे त्या वाटीमध्ये पिठाच्या. अशा प्रकारे पुरण भरून घेतलेलं आहे. छान चारी बाजूने त्याला दाबून घ्यायचं आहे, अशा म्हणजे सगळीकडे पुरण पसरतं. आता मी छान अशी पुरणपोळी लाटून घेते. एक लाटून मी टाकलेली आहे तव्यावर, दुसरी पण लाटायला घेतलेली आहे. खूप मऊसूत पुरणपोळ्या होतात ह्या अशा पद्धतीने केल्या की. छान टम अशा फुगतात पण ह्या पुरणपोळ्या. हे बघा, सुंदर अशा टम फुगतात त्या. टम फुलं की असं सुंदर असं त्याला साजूक तूप लावायचं असं आहे. 1 चमचाभर साजूक तूप लावायचं आहे. बघा पोळी कशी टम अशी फुगते. मग बघूनच समाधान होतं अशा पोळ्या फुगल्यावर. मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. टम अशा पोळ्या फुगत जेव्हा पोळ्या फुगतात तेव्हा खरोखर प्रत्येक गृहिणीला खूप बरं वाटतं. तर जो आनंद होतो ना पोळी फुगल्यावर, ते शब्दात पण सांगू शकत नाही. प्रत्येकीला असंच वाटतं ना, आपली पोळी प्रत्येकीला वाटतं फुगायलाच हवी. आता मी 2 ते 3 पोळ्या अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून घेत आहे. पोळ्या जशा फुगतात तसाच आनंद गगनात मावत नाही माझा, खरं सांगते. खूप छान वाटतं अशा पोळ्या फुगल्यावरती. जर अशी पुरणपोळी जर करताना तुटली वगैरे, सगळा मूड जातो, सगळी मेहनत पाण्यात जाते. आणि त्यात जर ह्या पोळ्या अशा फुगल्या टम अशा छान पुरीसारख्या, तर मग करायला खूप उत्साह वाटतो. म्हणजे एवढी मेहनत केलेली असते तरी थकायला होत नाही. प्रत्येक स्त्रीचं असंच असतं. छान अशा माझ्या पुरणपोळ्या टम फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या पुरणपोळ्या आता करून घेत आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, सगळ्या पोळ्या अशाच प्रकारे फुगलेल्या आहेत आणि खूप छान वाटलं मला. त्यामुळे मी जी तुम्हाला ट्रिक सांगितली त्याप्रमाणे तुम्ही पुरणपोळ्या करा. तुमच्या पोळ्या पण नक्की अशा टम फुगतील. बघा, मी तुम्हाला आता तोडून दाखवते. एकदम मऊसूत अशा पुरणपोळ्या होतात त्या, छान अशा. त्यात जरा तूप वगैरे सोडलं की खूप सुंदर अशी पुरणपोळी लागते. हे बघा, चारी बाजूनी सगळीकडे पुरण लागलेलं आहे.
आणि पुरणपोळी पण एकदम मऊ झालेली आहे बघा. अशा सुंदर अशा